अँड वेलकम बॅक. सगळ्यात मेन गोष्ट अनप्लॅन्ड राईड म्हणजे एक नंबरची थर्ड क्लास प्लॅन असतं. चला काय घाम आला यार एवढ्या ह्याच्यात. आणि एक तर मी खाली विंगशीटरची चड्डी घातली आहे कारण की बूट ओले नसायला पाहिजेत भाई. कारण की बूटचं कसं की अर्धा म्हणजे एवढासाच % वॉटर रेजिस्टंट आहे त्याच्यात. जिथून चेन चालू होते तिथून पाणी यायचं चालू होऊन जातं. त्यापेक्षा मी बोललो की बूट खराब नाही व्हायला तर मी विंग शटरची चड्डी घातली त्यासाठी. बट आता गरम एवढं व्हायला लागलं आहे. आय एम ओके. पण वरती काय नाही घातलं आहे. वरती ते एक बरं मी बोललं की लाईक कधी काय पाऊस बीस पडला तर मी काढेल बॅगेतून आणि लगेच घालेल. पण मीडिया मॉड आहे मेन, तर मीडिया मॉडचं मला मेन भीती वाटते आहे. ब्रो हा रोड तुम्ही नेहमी बघता कारण की मी इथूनच बोंबलत जात असतो बाहेर. खूप हे झाले आणि माझी रायडिंग कमी झाली यार. काय माहीत नाही काय चाललंय आयुष्यात, काय चाललंय माहीत नाही. माझा तो अपहिल चाललेला जानेवारी टू एप्रिलमध्ये ना माझा मस्तपैकी असं डेली एव्हरी वीकमध्ये राईड हर रोज माझे व्हिडिओज बाहेर यायचे. म्हणजे रील तर बाहेर यायची, व्हिडिओ नाही पण रील्स तर यायचे. पण आजच्या ह्याच्यात असं काहीच नाही होते. माहीत नाही का. हे प्रभू काय केले माझ्या जीवनात. साले काय रस्ते खराब केले तर. लोणावळा साईडला जायचं बंद, म्हणजे लोणावळ्याला जायचं आपण कॅन्सल केलं कारण की खूप सारे लोक चाललेले आहेत त्यात. आणि मेन आहे की लोणावळ्याला जायला काय नाही, लोणावळ्याची गर्दी बघूनच जाऊशी नाही वाटत तिथं सिरियसली. ओके साला बसच्या इथं आला ना नेहमी हॉर्न वाजवता. काय भेंडी कोणी उद्या असा पाचकानी विमल थुकलं काय खरं नाही भाई. विमल थुकलं का उलटी केली त्यामुळे बसच्या इथं आल्यानं बस गाड्या बिड्या काय असेल भेंडी हॉर्न बिन मारून त्यांना हे करायचं. लोकांचा नाही भरोसा मोशन सिकनेस वाल्यांचा नाही माहीत. पण हे आपण आलोय आपल्या नेहमीच्या रस्त्यावर. नो कॉन्फिडन्स मला बाईक चालवण्यात. नो कॉन्फिडन्स म्हणजे नेहमी जो कॉन्फिडन्स असतो तसा कॉन्फिडन्स नाही आहे बाईक चालवण्यात मला. आय डोंट नो वाय बट आय डोंट नो वाय व्हॉट टू डू. माझे कानाचे पडदे फाटले. राईड संडे राईड भाई. अरे भावा राईडला जायलाच पाहिजे. हे बघा ही एक्सपल्स एक पेट्रोलचा टँक मोकळा झालेला आहे, दुसरा भरला आहे. आता दुसरा पण मोकळा होण्याच्या ह्याच्यात आहे. तिसऱ्या वेळा आपल्याला पेट्रोलचा टँक भरायचा आहे. तर असंच विजिट करा पेट्रोलसाठी. अरे मी काय बोलतो मला काहीच नाही कळत आहे काय होतं ते. ओनली बकवास. जिगॅक बेंडे. हॉटेल भाग्यश्री यायलाच पाहिजे. आईच्या लय ट्रोल केलं लोकांनी त्याला. ए भाई हे ना हे असेवाले असतात ना की इंडिकेटर दाखवला आणि बापाचाच रस्ता आहे ना असा आत घुसायचं. हे साले नवीन ड्रायव्हर आहेत ना सगळे असेच आहेत. सेन्सच नसतात त्या लोकांना. इंडिकेटर दाखवायचा आणि घुसायचा एकदम झपकनी. आय डोंट केअर अबाउट द खराब रस्ता. मी कुठूनही कसाही जातो.
आपल्याला तर खराब रस्ते तर पाहिजेत भाई. अरे हरामखोर. दादा 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 एकदम हे झालेत. मला नुसती जराशी जागा दे रे, जराशी जागा दे. मी असं सटकनी जातो तुझ्या पुढं. जराशी जागा, जराशी ओपनिंग आणि आपण सटकनी पुढं. एक नंबर. ए भाई त्यामुळं मला ही बाईक, त्यामुळेच मला ही बाईक आवडते माहिती का. बाईक कशीही चालवा. टाटा कफ. सारे टाटाचे गाड्या आहेत ना, सगळे 5 स्टार आहेत, सगळे 5 स्टार आहेत. आपल्याला आवडतात पण 5 स्टार सारखे चालत नाही यार, मेन ते. आणि आजकाल सगळे गाड्या असे झालेत ना, चायना मॉडेल कसे होते आधी, चायनाचे लाईट कसे असायचे की चले तो चांद तक नाही तो 2 सेकंड तक, तसं वालं झालेत आपले सगळे गाड्यांचे हाल. की भाई गाड्या चालले तर नीट चालले, नाही तर तुम्हाला आयुष्यभर त्याच्यात प्रॉब्लेम. असं झालंय आता. जेवढी मॅन्युफॅक्चरर्स आहेत ना, सगळ्यांचंच असं झालंय. ओके, इथून रोहा अलिबाग ते तसा रस्ता जातो ना. ओके, आपल्याला तिथून नाही जायचं, आपल्याला इथूनच जायचं. जेवढं रोड टॅक्स, बीट टॅक्सेस बीस लावतात, तेवढं आम्हाला पण तर एक वाचवण्यासाठी काय तर टॅक्स काढा. कारण की खूप कमी मॅन्युफॅक्चरर्स आहेत की ते लगेच ते म्हणजे काही प्रॉब्लेम असेल ते संपवायला बघतायत. नाही तर कुठले लय हरामखोर असतात. लय म्हणजे लय हरामखोर असतात कुठले मॅन्युफॅक्चरर्स. की गाडीला काम आले की भाई नवीन गाडी आहे, कसं लगेच रिपेअर करायचं त्यात त्यांचं काहीही हात नसतं. त्यातून पण पैसे कसे काढायचे भाई लोकांचं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ. ओके, काय बॅटरी संपली का काय? नाही, काय व्ह्यू आहे ना पालीच्या गणपतीसाठी.